नमस्कार. आज आपण चरकू चपाती करत आहे. चरकू चपाती आपण चहाबरोबर खाऊ शकतो, तूप घालून खाऊ शकतो आणि हे चहाबरोबर खूप छान लागतं. चरकू चपातीचे हे कणिकचे आपण उंडे केले, पीठ मळून उंडे केलेले आहेत आणि त्याला एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे चरकू चपाती करायला. हे बेडगी मिरची पावडर आहे, तेल आहे, कोथिंबीर आहे आणि मीठ आणि अजवान आहे. आता आपण कणिकला पीठ लावायचं आणि असे छोटे छोटे जरा लाटून घ्यायचे, असे 2 लाटून घ्यायचे. ह्याच्यामध्ये आपण बेडगी मिरचीचं पावडर टाकतो आहे आणि नंतर मग ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं. आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जसं लागेल तसं मीठ टाकायचं आणि ह्याच्यामध्ये ओवा अजवान म्हणतात ना, ओवा अजवान ते टाकायचं ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण तेल घालायचं. तेल लावून असं पूर्ण ते शेवटपर्यंत असं लागलं पाहिजे, टोकापर्यंत असं व्यवस्थित लागलं पाहिजे. मग ते आपली चपाती ना चांगली होते, छान होते, मस्त खायला पण छान लागते. आणि हे आपण चहाबरोबर आपण खायचं आहे. आणि मग समजा आपल्याकडे भूक लागली, आपल्याला आपण बाहेरून अचानक आपण आलो आणि आपल्याकडे काही नाही खायला घरामध्ये आणि हे खाऊन आपण खाल्लं ना, तूप लावून आपण खाऊ शकतो, ह्याच्यामध्ये चहाबरोबर आपण खाऊ शकतो आणि छान लागतं खायला वगैरे. असं सगळीकडे पसरून ठेवायचं, पूर्ण पसरून ठेवायचं म्हणजे सगळीकडे टोकापर्यंत तुम्हाला सगळं तिखट मसाला, कोथिंबीर. आणि आता आपण कोथिंबीर लावतो आहे. जर आपल्याकडे समजा मेथीची भाजी आहे, ते पण असं बारीक कापून आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो. जर तुमच्याकडे कोथिंबीर नसेल तर फक्त मीठ आणि मसाला घालून सुद्धा ही चपाती तुम्ही बनवू शकता. आणि असं फोल्ड करायचं, असं फोल्ड करायचं. आता आपण लाटून घेणार आहे. आता आपण लाटून घेऊ. ही चपाती एवढी छान लागते ना, दुसरं काही नको, चहाबरोबर खाऊ शकता, तूप लावून खाऊ शकता आपण त्याच्याबरोबर. आता आपण शेकायला घालूया. आता हे शेकून घेऊया आपण. गरम गरम खाऊ शकता, घाल्या आपल्याला खायला मिळतं. आता याच्यावर तुम्ही तेल सोडा किंवा तुम्ही तूप सोडा. आम्ही तेल सोडलेलं आहे याच्यामध्ये. आणि मग गरम गरम घेतल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्याच्यावर तुम्ही तूप घालून तुम्ही खाऊ शकता चपाती. चांगलं खुसखुशीत भाजून घ्यायचं चपाती. आता मी प्लेटमध्ये काढते. आता आपली चरकू चपाती झालेलं आहे, चांगली खरपूस भाजून केलेलं आहे आणि हे चहाबरोबर खूप छान लागतं. चरकू चपाती आपण चहाबरोबर खाऊ शकतो, तूप घालून खाऊ शकतो आणि हे पोटभरीचं आहे. जर आपल्याकडे जर जेवण आपलं झालं नसेल, केलं नसेल किंवा सकाळी ऑफिसमध्ये जाणाऱ्या बायका लेडीज असतात, मग त्यांना पण सकाळी नाश्ता करायला जमत नाही, त्यावेळेला हे करून आपण खाल्लं ना, आपलं पोट भरीचं आहे. मग हे तुम्ही घेऊन जरी गेलात आणि ऑफिसमध्ये खाल्लात किंवा जाता जाता तुम्ही पटकन जर चहामध्ये घेऊन तुम्ही जर खाल्लं तर तुमचं पोट भरीचं होणार. आपण प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकतो. प्रवासामध्ये पण फक्त चहा घेतला, हे चपाती खाल्लं तर पोट भरून जाते आपलं. आता हे चरकू चपाती आपण असं चहाबरोबर असं खायचं. हे चहामध्ये बुडवायचं, असं बुडवून असं खायचं चहामध्ये आणि एवढं सुंदर लागतं ना, हे खायला एकदमच छान लागतं. आणि हे माझा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.